शेतकऱ्यांना आजपासून मोठी खुशखबर। आज 1 मे पासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या या बँक खात्यांमध्ये 25,000 रुपये याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात। जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले आहेत। यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा याचप्रमाणे वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, जालना तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे। याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे आलेले आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आलेले आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन जे की बँक आहे, ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक असे जे काही बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे तर जमा होण्यास सुरुवात झालेले आहे। आता तुम्हाला जर पैसे आले नसतील तर या पद्धतीने तक्रार करा, लेखी अर्ज द्या, पीक विम्याचे पैसे तुम्हाला इथं मिळणार आहे। नुकसान भरपाई टक्केवारीनुसार 0 ते 25% नुकसान असेल तर सहजासहजी भरपाई तुम्हाला खूप कमी मिळते। आता 25 ते 50% जर असेल तर यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण 10 ते 30% पर्यंत मिळू शकते। आता 50 ते 75% असेल तर मोठी भरपाई तुम्हाला इथं मिळू शकते। आता यामध्ये 75 ते 100% असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त हाय क्लेम इथे तुम्हाला मिळणार आहे। आता यानुसार तुम्हाला भरपाई इथं दिल्या जाणार आहे। 25% असेल तर 2500 ते 7,000, 50% असेल तर 10 ते 17,000, 75 साठी 18 ते 25 आणि पूर्णच असेल तर यामध्ये 25,000 रुपये याप्रमाणे भरपाई इथं मिळणार आहे। कमी जास्त असू शकते, प्रत्येक जिल्ह्याचा दर वेगवेगळा असू शकतो। पीक हंगाम खरीप रब्बी नुसार बदलते। अंतिम रक्कम सरकार व पीक विमा कंपनी ठरवते रिपोर्टनुसार। आता या जिल्ह्यांमध्ये निधी वितरित करणे सुरू झालेले आहे। नागपूरमध्ये निधी जमा सुरू, वर्ध्यामध्ये निधी मंजूर झालेला आहे, वाटप व्हायचा राहिलेला आहे। अमरावतीमध्ये निधी वितरित सुरू झालेला आहे। अकोल्यामध्ये जे काही आहे यामध्ये अकोल्यामध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे लवकरच जमा होईल। बुलढाण्यामध्ये निधी मंजूर झालेला आहे, यवतमाळमध्ये सुद्धा निधी मंजूर झालेला आहे, वाशिममध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे, चंद्रपूरमध्ये निधी मंजूर सुरू झालेला आहे म्हणजे मंजूर खात्यामध्ये। याचप्रमाणे गडचिरोलीमध्ये निधी इथं मंजूर, भंडारामध्ये निधी वितरित सुरू झालेला आहे म्हणजे वाटप इथं सुरू झालेलं आहे भंडारामध्ये। गोंदियामध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये निधी सुरू आहे, जालन्यामध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे, बीडमध्ये निधी मंजूर झालेला आहे, लातूरमध्ये निधी मंजूर सुरू आहे, धाराशिवमध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे, नांदेडमध्ये निधी वितरित सुरू आहे म्हणजे वाटप सुरू झालेलं आहे नांदेडमध्ये, परभणीमध्ये निधी मंजूर, हिंगोलीमध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे, पुणेमध्ये निधी जमा सुरू आहे म्हणजे वाटप सुरू झालेलं आहे, निधी मंजुरी साताऱ्यामध्ये, सांगलीमध्ये निधी वितरित करणे म्हणजे वाटप सुरू झालेलं आहे, कोल्हापूरमध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे, सोलापूरमध्ये निधी जमा सुरू आहे म्हणजे खात्यात लगेच चेक करा, नाशिकमध्ये निधी सुरू, जळगावमध्ये निधी जमा सुरू, धुळेमध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे म्हणजे लवकरच जमा होईल, नंदुरबारमध्ये निधी मंजूर झालेला आहे, अहिल्यानगरमध्ये निधी वितरित सुरू झालेला आहे म्हणजे वाटप, मुंबईमध्ये निधी सुरू झालेला आहे, मुझफ्फरनगरमध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे, ठाण्यामध्ये निधी जमा सुरू म्हणजे खात्यात आलेला आहे, रायगडमध्ये निधी मंजूर झालेला आहे आणि रत्नागिरीमध्ये निधी वितरित सुरू झालेला आहे आणि सिंधुदुर्गमध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत आहे? आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, ज्या शेतकरी बांधवांनी पिकाची नोंद केलेली आहे तर अशांना मिळत आहे। ज्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट तर कीड रोगांमुळे यामध्ये बाधित जर तुमचं पीक झालेलं असेल तर अशांना पैसे तर मिळत आहे। याचप्रमाणे तुम्ही तुमच्या बँकेची KYC आधार लिंक आहे की नाही, DBT सक्रिय आहे की नाही हे चेक करा। ज्यांचे नाव यादीत आहे ज्या लाभार्थ्यांना अशा पीक विमा इथं जमा होत आहे। ज्यांचे सर्वे पूर्ण झालेले आहे तर अशा शेतकरी बांधवांना देखील प्राधान्य देऊन खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। आता कमी नुकसान कमी भरपाई, जास्त नुकसान जास्ती भरपाई, काहींना 5 ते 25,000 पर्यंत पीक विमा जमा होत आहे। आता ज्यांना कोणाला आलेला नसेल त्यांनी लेखी अर्ज द्या। प्रति तालुका जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा कंपनीला अर्ज द्यायचा आहे। सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे तिथं नेऊन द्यायचं आहे। पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत मी महोदय तुमचं नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा याचप्रमाणे मी खरीप रब्बी हंगामासाठी पीक विमा भरलेला आहे। याचप्रमाणे माझ्या शेतातील पिकाचे नुकसान झालेलं असून सर्वे देखील पूर्ण झालेला आहे, तरी आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। कृपा माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी ही नम्र विनंती।
अर्ज क्रमांक जे की पीक विम्याच्या पावतीवरचा अर्ज क्रमांक टाका, मोबाईल नंबर, खाते क्रमांक आपला व्यवस्थित भरायचा आहे, आपला विषय असू. आता अर्जावर सही तारीख जरूर नमूद करा, म्हणजे आपण जे अर्ज दिलेला आहे त्यावरची तारीख अर्ज व्यवस्थित नमूद करा. अर्ज क्रमांक, रजिस्टर नंबर लिहायचा आहे, एक कॉपी तुमच्याकडे ठेवायची आहे. आता ज्यांना कोणाला आलेलाच नसेल तर अशांनी 14447 तर यावरती लगेच कॉल करा आणि तक्रार करा. आता तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुम्ही तुमचा क्लेम इथं मंजूर आहे का, पेंडिंग आहे का हे देखील चेक करू शकता. आता याचप्रमाणे इतर संपर्कासाठी तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन ग्रीव्हन्सवरती कंप्लेंट जे की सेक्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमची कंप्लेंट देखील नोंदवू शकता. पीक विम्याच्या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळेल. पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, फार्मर कॉर्नरवरती क्लिक करा किंवा ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा. यामध्ये आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, स्टेटस म्हणजे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं, महाराष्ट्र, आपला जिल्हा, तालुका, गावाचे नाव. याचप्रमाणे सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर आपला जो काही अर्ज आहे यामध्ये मंजूर झालेला आहे, प्रलंबित आहे, नाकारलेला आहे की पैसे जमा झालेले आहे हे तुम्हाला इथून तुमचं स्टेटस पाहता येणार आहे. जर तुम्हाला यामधून पीक विमा आलेलाच नसेल तर लगेच 4447 14447 तर यावरती लगेच तुम्ही कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. आणि लेखी अर्ज तुम्हाला द्यायचा आहे, जे की मी सांगितल्याप्रमाणे हा लेखी अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिसला तुम्हाला द्यायचा आहे. तर अखेर जो काही बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा होता ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. असंच नाही की सर्वच जिल्ह्यात एकाच वेळी येतील. 1 मेपासून जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25,000 रुपयाप्रमाणे जमवत आहे. 1 मेपासून वाटप सुरू झालेले आहेत, तर आता टप्प्याटप्प्याने जमा होईल. असं नाही की आजच पैसे येतील. आजपासून वाटप इथं सुरू होणार आहे. 10 ते 15 दिवस देखील इथं जमा होण्यासाठी लागू शकते.